नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, भारतीय रेल्वेने किंवा आरआरबीने नुकतीच ग्रुप डी या पदासंदर्भात जाहिरात काढलेली आहे आणि याच जाहिरातीमधील विविध प्रकारचे त्यांनी असे 14 पदं दिलेले आहे आणि त्या पदांपैकी एक पद म्हटलं म्हणजे ट्रॅकमॅन। मागच्या व्हिडिओमध्ये आपण त्याच्यावरती खूप अशी चर्चा केली की ट्रॅकमॅनची नोकरी आहे, ग्रुप ड ची नोकरी आहे, रोडावर जावं लागते, गिट्टी टाकावं लागते, सिमेंट टाकावं लागते, रोड लावावं लागतं, असं वेगवेगळ्या प्रकारचं काम करावं लागतं, असं खूप जड काम आहे। तर त्याच संदर्भात आपण मागच्या व्हिडिओमध्ये याच्यावरती चर्चा केलेली आहे। तर त्याच्याचमधील ग्रुप ड चं जे पद आहे ते म्हटलं म्हणजे ट्रॅकमॅन। तर या ट्रॅकमॅनचा नेमका सुरुवातीचा जो पगार असतो तो पगार किती असतो, त्याचं जे मूळ वेतन आहे ते मूळ वेतन किती असतं आणि वेगवेगळ्या प्रकारचे ते त्याला भत्ते मिळतात, ते भत्ते कसे असतात, तर या सर्व गोष्टींचा आज आपण उहापोहा करणार आहोत। आणि एक विशेष बाब म्हटलं म्हणजे तुम्हाला या ठिकाणी ती जे पगार स्लिप आहे ती लाईव्ह स्वरूपामध्ये त्याचा आपण आज विश्लेषण करणार आहोत। तर बघा मित्रांनो, मागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की जवळजवळ इन हँड ग्रुप ड मधील बरेच असे पद आहे त्याच्यामध्ये की त्यांचं इन हँड 27 ते 28 हजारापर्यंत, म्हणजे जास्तीत जास्त 28.5 हजारापर्यंत इन हँड पेमेंट त्यांना मिळतं। तर त्या सर्व पदांपैकी एक पद ते म्हटलं म्हणजे ट्रॅकमॅन। या संदर्भात आज आपण पूर्ण डिटेल माहिती सांगणार आहोत लाईव्ह स्वरूपामध्ये। तर हे जे ट्रॅकमॅन आहे यांची जे पगार स्लिप आहे त्या पगार स्लिपचे आपण 3 भागांमध्ये डिव्हिजन केलेले आहे। तर त्या 3 भागांपैकी पहिला जो भाग आहे त्या पहिल्या भागाचा आपण या ठिकाणी विश्लेषण करू। तुम्हाला स्क्रीनवरती दिसेलच। तर चला मग विश्लेषण करायला सुरुवात करू। हे बघा विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी ग्रुप ड मधील जे पद आहे ट्रॅकमॅन यांचा जो पगार आहे तो तुम्हाला स्क्रीनवर दिसतच असेल। तो म्हणजे इन हँड पगार 28,757 रुपये हा तुमच्या हातामध्ये, म्हणजे नेट पे हे शुद्ध वेतन आहे। किती? हे जे तुम्हाला मी सांगतो हे शुद्ध वेतन आहे ते म्हटलं म्हणजे किती? 28,757, याला नेट पे म्हटलं जाते। आता आपण याच्यामधील जो दुसरा भाग आहे तो सविस्तर बघू। बघा, सकल वेतन म्हणजेच काय? ग्रोस पे। ग्रोस पे म्हणजे सगळं आलं याच्यामध्ये। तर बघा कसं कसं आता या ठिकाणी त्या जाहिरातीमध्येच नमूद केलेलं आहे बेसिक पे। बेसिक पे जे दिलेलं आहे ते किती? 18,000 दिलेलं आहे। त्याच्यानंतर दुसऱ्या क्रमांकाचा आपण पाहू, डिअरनेस अलाउन्स म्हणजेच काय? महागाई भत्ता। म्हणजेच काय? महागाई भत्ता, DA म्हणतो आपण त्याला थोडक्यात। तो आहे 7,560। किती आहे? 7,560। त्याच्यानंतर खाली बघू, हाऊस रेंट अलाउन्स
हाऊस रेंट अलाउन्स या ठिकाणी तुम्हाला 1800 रुपये दिलेला आहे. त्याच्यानंतर ट्रान्सपोर्ट अलाउन्स तो तुम्हाला त्या ठिकाणी 1278 रुपये दिलेला आहे. आणि बायसिकल अलाउन्स काय शेवटचा जो आहे तो कोणता बायसिकल अलाउन्स त्या ठिकाणी तुम्हाला 180 रुपये दिलेला आहे. तर हा झाला तुमच्या पगार स्लिपचा दुसरा पार्ट. आता आपण शेवटचा पार्ट अंतिम पार्ट बघू. बघा विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी या तिसऱ्या पार्टमध्ये तुम्हाला जे महत्त्वाचं आहे तेच सांगतो याच्यामधलं. आता ते 5 रुपये वगैरे असं ते 10 रुपये असं बरंच दिलेलं असते ते. तर या ठिकाणी बघू आपण न्यू पेन्शन स्कीम. काय न्यू पेन्शन स्कीम म्हणजेच काय NPS हे नवीन पेन्शनची पद्धती चालू केलेली आहे. तर ते किती दिलेलं आहे 2556. 2556. आता प्रोफेशन टॅक्स महाराष्ट्राचा तो किती दिलेला आहे त्या ठिकाणी 200 रुपये. तर अशा प्रकारे ट्रॅकमॅन या पदाचा आपण या ठिकाणी सविस्तरपणे 3 पार्ट केले आपण या ठिकाणी. आणि सविस्तरपणे या ठिकाणी त्यांचा जो पगार आहे हा जाणून घेण्याचा प्रयत्न केला. आणि असाच पगार तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहे. काय असाच पगार तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहे. आहे ना चांगला पगार? चांगला आहे. ग्रुप डची पोस्ट आहे म्हणून काय झालं, केंद्राची नोकरी आहे. केंद्रीय रेल्वेमध्ये खूप अशा सवलती असतात, आपल्याला माहीतच आहे. मागच्या व्हिडिओमध्ये या संदर्भात मी बोललोच तुमच्याशी. तर खूप अशी चांगली नोकरी आहे. सर्वांनी ज्या ठिकाणी फॉर्म भरायचे आहे. सर्वांना माझ्याकडून बेस्ट ऑफ लक. आणि आजचा जो आपला पगारासंदर्भात रेल्वेमधील जे ट्रॅकमॅन पद आहे या पगारासंदर्भात कसा व्हिडिओ झाला या संदर्भात नक्की कळवा. म्हणून आजचा जो आपला व्हिडिओ आहे या ठिकाणी मी थांबवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.